मंत्रिमंडळात शिवसेनेकडून यंदा मोठे बदल दिसण्याची शक्यता वर्तवली जाते। कठोर निकष लावून एकनाथ शिंदे मंत्रिपदाची माळ गळ्यात घालतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्ष संघटना वाढवणारे आणि जे पात्र असतील त्यांनाच मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाईल असं सूत्र सांगतायत। पक्ष संघटना वाढीसाठी योगदान काय याचा विचार केला जाणार आहे। निवडणुकीच्या प्रचारात किती साथ दिली हे देखील विचारात घेतलं जाईल। ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपद यंदा दिली जाणार नाहीत असं सूत्रांच्या वतीनं कळतंय। त्यामुळे आता मंत्रिपदासाठी शिवसेनेनं निकष लावलेले आहेत। पक्ष वाढीसाठी ज्यांनी मदत केलेली आहे, निवडणुकीच्या काळात ज्यांनी मदत केली आहे त्यांना मंत्रिपदाची माळ मिळेल। अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय निकष लावले जाणार आहेत शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी आणि या निकषांनुसार काय अंदाज, कोणाला तिकीट मिळेल, कोणत्या नव्या चेहऱ्याला आणि कोणाचं तिकीट कापलं जाऊ शकतं? प्रज्ञा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2.5 वर्षांपूर्वी ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी पदभार घेतला होता मुख्यमंत्री म्हणून, त्यावेळी हे सर्व आमदार त्यांच्याबरोबर होते, म्हणजे 40 आमदार त्यांच्याबरोबर आलेले होते। त्यामुळे ते मुख्यमंत्री झालेले होते। त्यामुळे त्यांना अनेकांना त्या उठावामध्ये ज्यांनी साथ दिली होती त्यांना मंत्रिपद द्यावं लागलेलं होतं। काहीसं दडपण होतं। मात्र यावेळी अशी परिस्थिती नाही आहे। यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना निवडणूक लढलेली होती आणि एकनाथ शिंदेंनी या 57-58 आमदारांना निवडून आणलेलं आहे असं एकूण चित्र आहे। त्यामुळे यावेळी ते एक दडपण नसेल किंवा उठावाची आता गोष्ट नसणार आहे। आता गोष्ट असणार आहे पक्ष संघटनेची। पुढच्या 5 वर्षांमध्ये जर पक्ष संघटना वाढवायची असेल तर त्यासाठी कोणता आमदार, कोणता मंत्री किंवा कोणता ज्येष्ठ नेता हा पूर्णतः योगदान देतो आहे हे बघितलं जाणार आहे। त्याच प्रकारे गेल्या 2 निवडणुकांमध्ये कशा प्रकारे कोणी काम केलं हे देखील वॉश केलं गेलेलं होतं आणि त्या निवडणुकांच्या कामावर देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार की नाही हे निश्चित केलं जाणार आहे। अशा अनेक वेगवेगळे कठोर निकष यावेळी एकनाथ शिंदे लावण्याची शक्यता आहे आणि त्याच आधारे यावेळी मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाणार आहे। आता उदय सामंत असतील, दादा भुसे असतील किंवा शंभूराज देसाई असतील, हे बऱ्यापैकी निवडणुकीमध्ये आपल्याला ॲक्टिव्ह दिसले होते। मात्र इतर जे मंत्री आहेत ते त्या प्रकारे ॲक्टिव्ह होते, ते स्वतःच्याच मतदारसंघामध्ये होते आणि त्यामुळे अशा मंत्रिमंडळातल्या लोकांना जे गेल्या वेळी होते त्यांना यावेळी मंत्री करण्याची शक्यता फार कमी दिसून येते। यामध्ये जी नावं पुढे येतात ती म्हणजे केसरकर आहेत किंवा अब्दुल सत्तार आहेत किंवा तानाजी सावंत आहेत, यांच्यावर काही प्रमाणामध्ये पक्ष संघटनेमधून देखील नाराजगी आहे किंवा इतर कारणं आहेत। त्यामुळे यांच्या गळ्यात मंत्रिमंडळाची माळ पडण्याची शक्यता थोडीशी कमी दिसून येते आहे। मात्र नवीन चेहरे जर आपण विचार केला तर संजय शिरसाट असतील किंवा भरत गोगावले असतील, प्रताप सरनाईक असतील, यांची नावं, त्याचबरोबर विदर्भातून आशिष जयस्वाल असतील, यांची नावं सध्या अग्रेसर आहेत, पुढे आहेत। त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये शिवसेना पक्ष वाढीसाठी जो काम करेल त्यांना यावेळी संधी दिली जाईल असं स्पष्टतः अनेक इंटरनल बैठकांमध्ये हे एकनाथ शिंदे किंवा इतर नेत्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे यावेळीचा पक्ष किंवा यावेळीचं जे मंत्रिमंडळ असेल शिवसेनेचं, त्यांचे जे मंत्री असतील ते या कठोर निकषातून गेल्याच्या नंतरच त्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार आहे अशी खात्रीलायक सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे। ठीक आहे अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल